अहिल्या देवीचं स्मरण करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। मी यापूर्वी या कार्यक्रमाला अनेकदा आलोय, पण एवढा मोठा जनसमुदाय यापूर्वी मी पाहिला नाही। मला हे कळत नाही की जानकर हरलेत का जिंकलेत, कारण हरलेली माणसं तोंड लपवून घरात फिरत असतात, पण हा वाघ आता पुन्हा मैदानात उतरला आणि तुमच्याही मनात ते हरले नसून त्यांनी कशी झुंज दिली याबद्दल अभिमान आहे। तर अहिल्या देवी राम राज्यानंतर आदर्श कारभार कोणी केला असेल तो अहिल्या देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम हा आहे, हा जनतेसाठी। त्यामुळे भीमराव धोंडेजी आलेले हा माझा कपाळाला जो भंडारा लागला, लोक म्हणू लागले पुसू नका, म्हणलं हा धनगराने विजयाचा भंडारा मला लावलेला आहे। माझ्या खांद्यावर आता तुम्ही घोंगडं टाकलेलं आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नाचं घोंगडं माझ्या खांद्यावर आहे, याची मला जाणीव आहे। हे 50 वर्षामध्ये आपलं काही भलं झालं नाही। तुमच्या केंद्र सरकारशी आता 2 मागण्या महत्वाच्या आहेत। रेणके अहवाल येऊन पडला होता, पण तो ते सरकारने रिजेक्ट केले। डॉक्टर महात्मे मला परवा भेटले होते, तर ते म्हणत होते की आमची आता इच्छा, आमचा प्रश्न कसा सुटेल अशी आहे। आणि म्हणून मी सांगतो, दिल्लीत राज्य आलंच आहे, मुंबईत सुद्धा राज्य येणार आहे, त्या आणण्याला तुमचं सहकार्य हवंय। आता बारामतीचा खासदार पडला नाही, पण आमदार मात्र पाडायचा आहे। आता आपल्याला आत्मविश्वास वाढलाय की नाही, तुमचा वाढलाय की नाही, आणि हा आत्मविश्वास आपल्याला विजय करणार आहे। राज्यात परिवर्तन होणार आहे, आणि हा महाराष्ट्रात राज्य आल्यास महायुतीचा नेता म्हणून मी जाहीर करतो की महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घालण्याचा निर्णय महाराष्ट्राचं सरकार करेल। अनेक दिवसाचं तुमचं माझं स्वप्न हे आपण साकार केल्याशिवाय राहणार नाही। तर एवढं पहिलं सांगतो की देशातला आमचा कारभार अहिल्या देवीने जसा कारभार केला होता तसा जनता प्रमुख असेल असं वचन मी तुम्हाला देतो। आणि जानकर यांना आम्ही महायुतीत घेतलेलं आहे। जानकर तुमचेच नाही तर माझे नेते ते मोदी बरोबर अडवाणी बरोबर बसले होते, मी तुमच्यासारख्या खाली बसलो होतो। हे सदाशिव लोखंडे, दिलीपराव हे खासदार आहेत, पण महत्व कुणाला आहे खरं सांगा इमानदारीने। जानकर साहेब आयुष्यात तुम्हाला एवढं महत्व मिळालं होतं का? आणि मी तुम्हाला वचन देतो, जानकरांना मी खाली ठेवणार नाही। आता माझ्यावर सोडा। आणि त्यामुळं जानकर साहेब तुम्ही आला, मला आता पित्या समान मानतात, त्यामुळे मलाही मुलगा नाही आहे। तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करू नका। प्रॉपर्टी पंकजाला देतो, राजकीय वारसा तुम्हाला देतो। खुलासा केला नाही तर उद्याच सकाळी पत्रकार म्हणतील किती प्रॉपर्टी बघा, तर तितकी नाही वाटण्यात। मुद्दा असा आहे की भावना महत्वाच्या आहेत। माझ्याकडे सगळ्यात चांगले खाते आले, म्हणजे पूर्वी ग्रामविकास वेगळं होतं, पंचायत राज वेगळं होतं, ड्रिंकिंग वॉटरचं वेगळं होतं,
स्वच्छता विभाग वेगळा होता, हे चारही खाते एकट्या माझ्याकडे आले आणि माझ्या सर्व खात्याला मिळून 1,32,000 कोटी रुपये बजेट. महाराष्ट्र सरकारचं किती मला माहिती नाही. आणि माझ्याकडं म्हणजे छोटे तलाव बांधण्याचं काम आहे. पंतप्रधान सडक योजना माझ्याकडेच आहे, मनरेगा माझ्याकडेच आहे, गावात पंतप्रधान सडक योजना माझ्याकडेच आहे, वॉटर शेड माझ्याकडेच आहे. आणि ह्या सगळ्या देशातल्या गावांचा चेहरा मोहरा बदलणारी योजना मी आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भरपूर आहे. खाते म्हणायचं म्हणलं तरी अर्धा तास जाईल ना. 100 योजना ग्रामीण भागासाठी, त्यामुळे कोणत्या योजनेवर हात ठेवा ते खातं माझ्याकडे. ग्रामीण भागातल्या सर्व योजनांचं हे पूर्वी या खात्याचे 4 मंत्री होते, आता 4 मंत्र्याचा भार एकटा माझ्यावर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वेळेवर जावं लागत असतं, नाही तुम्ही वेळेवर जायला काही प्रसिद्ध नाही आहे. आणि जानकरांनी मला हा जो त्यांनी ते मला मानतात, मी त्यांना म्हणलो तुम्हाला महारामध्ये उभा राहायचं आहे, त्यांनी माझा पाय नमस्कार केला, गेलो. सैनिक असे पाहिजे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आले, पण जे हुतात्मा झाले त्यांना बघायला मिळालं का? बाबू गेलोला स्वातंत्र्य बघायला मिळालं का? भगतसिंगाला स्वातंत्र्य बघायला मिळालं का? काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं. आणि म्हणूनच बारामती तुम्हाला जागा दिली, गमवावी लागली. पण सुदैवाने आपलं केंद्रात सरकार आलंय आणि राज्यात सरकार आलेलं आहे. मी तुम्हाला आमदार व्हा म्हणणार नाही, खासदारच करणार आहे. आणि आता रामदासजीला केलं तर तुम्हाला का नाही करू शकत, पण जरा दिवस तर थांबा. नाही तर रामदासजी 4 वर्ष थांबले होते, तितकं तुम्हाला थांबू देणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं, अरे जानकरांचा, गोटेचा, प्रकाशांनाचाच नाही, शिंदेचाच नाही, त्या समोर बसलेल्या सर्व समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. 1947 पासून स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला काहीही मिळालेलं नाही. मेंढर हकावी तसं तुमचे मत घेतले गेलेले, पण आता तुमच्या जीवनामध्ये उत्थान केल्याशिवाय मी राहणार नाही असं वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.